नमस्कार मित्रांनो, बाईक आणि बाईक राईड. बाईकच्या सेफ्टीसाठी आपण त्यावर स्क्रॅच गार्ड, नकल गार्ड, पी-फेब अशा कित्येक अनेक साऱ्या गोष्टी आपण त्यावर इन्स्टॉल करतो. पण बाईक राईड करताना एखादा रायडर कितीही सेफ राईड करत असला ना, तरी त्याला रायडिंग गिअर्सची ही गरज असतेच. म्हणजेच प्रत्येक रायडरने रायडिंग गिअर्स हे वेअर केलेच पाहिजे. सो आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तेच सांगणार आहे. जेवढे पण मी रायडिंग गिअर्स यूज करतो ना, त्याबद्दलच बोलणार आहोत. सो मी अमित सावंत तुमचं स्वागत करताय तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायडिंग गिअर्स बद्दल बोलणार आहोत, प्लस मी जो मोटो ब्लॉग सेटअप यूज करतो त्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच बाईक राईड करताना जेवढे पण मी प्रोडक्ट कॅरी करतो, लाईक टँक बॅग, ट्रायपॉड वगैरे सगळं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात आपण रायडिंग गिअर्स पासून करूया. फर्स्ट म्हणजे रायडिंग जॅकेट. मी जे रायडिंग यूज करतो ते आहे सोलेस ब्रँडचं रायडिंग जॅकेट आहे. सध्या तरी मी एकच रायडिंग जॅकेट यूज करतो आणि हे आहे सोलेस ब्रँडचं रायडिंग जॅकेट, म्हणजे सोलेस थ्रिफ्ट रायडिंग जॅकेट याचं मॉडेलचं नाव आहे. सो रायडिंग जॅकेटमध्ये पण टाईप्स असतात, दोन टाईप्स असतात. एक असतो टुरिंग रायडिंग जॅकेट आणि सेकंड असतो मेश रायडिंग जॅकेट. सो हे जे आहे ते आहे मेश रायडिंग जॅकेट. एकदा तुम्हाला वेअर करून दाखवतो. आता मी वेअर केलंय सोलेस ब्रँडचं रायडिंग जॅकेट आणि हे टोटली मेश जॅकेट आहे. तुम्ही जो सिल्वर पार्ट बघताय दोन्ही हाताला प्लसमध्ये आणि बॅक साईडला, तो पूर्ण मेश पार्ट आहे. आणि हा जो साईडला जो कपडा आहे ब्ल्यू कलरमध्ये, तो एकदम डिफरंट कपडा आहे, एकदम वेगळा कपडा आहे, तुम्ही बघू शकता. सो जेव्हा पण तुम्ही फॉल होता, असं कधी होऊ नये, जेव्हा पण तुम्ही फॉल होता ना, तेव्हा हा कपडा फाटणार नाही आहे आणि तुमच्या स्किनला कधीच डॅमेज होणार नाही आहे. ओके. सो गेली 2 वर्ष झाली हे मी रायडिंग जॅकेट यूज करतोय. यामध्ये जे प्रोटेक्टर यूज केले आहेत ते लेवल 2चे आहेत, म्हणजे एल्बो, शोल्डर आणि बॅक प्रोटेक्टर आहे ते लेवल 2चं आहे आणि जे चेस्ट प्रोटेक्टर आहे ते लेवल 1चं आहे. त्यामुळे हे जे जॅकेट आहे ते लेवल 2 प्रोटेक्टर जॅकेट आहे. सो यामध्ये 2 पॉकेट्स आहेत, एक इथे आणि अजून एक आहे आतमध्ये. तो टोटल 3 पॉकेट्स आहेत. सो खूप छान मस्त हे रायडिंग जॅकेट आहे. सो हे काही प्रमोशन वगैरे काही नाही आहे, जे मी रायडिंग गिअर्स यूज करतो ते फक्त तुम्हाला मी सांगतोय. सो बघू शकता एकदा तुम्ही लुक कसा येतोय ते. ह्याची जी साईज आहे ती एम साईज आहे. सो माझ्या परीने मी एम साईज मला परफेक्ट होते. सो त्यामुळे मी एम साईज परचेस केलं. या रायडिंग जॅकेटची जी प्राईस आहे ती 4999, ऑलमोस्ट 5000 रुपीजला मी परचेस केलं होतं. सेकंड आहेत रायडिंग ग्लव्स. हे आहे स्टड ब्रँडचे SMG2 रायडिंग ग्लव्स. हे मी यूज करतोय, गेली 3 वर्ष झाली हेच ग्लव्स मी यूज करतोय. सो यामध्ये तुम्हाला नकल गार्ड प्रोटेक्शन मिळेल, प्लस फिंगर्सला प्रोटेक्शन मिळेल. सो लाईक एक प्लॅस्टिक प्रोटेक्टर आहेत हे फिंगर्सला पण आणि नकल्सला पण. सो हार्ड प्लॅस्टिक आहे, नॉर्मल प्लॅस्टिक नाही आहे, हार्ड प्लॅस्टिक आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे स्टड SMG2. ओके. सो इथे तुम्हाला वेअर करून दाखवतो. आणि इथे थंबला पण त्यांनी एक वेगळा क्लोथ लावला आहे, कारण ग्रीप मिळावी म्हणून. एकदा तुम्हाला वेअर करून दाखवतो मी. सो असं फिट बसतं माझ्या हाताला. ह्याची जी साईज आहे आता मी यूज करतोय ती साईज आहे एम साईज आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पामला पण त्यांनी प्रोटेक्टर लावला आहे. हे एक रबर प्रोटेक्टर आहे. ओके. जेव्हा पण तुम्ही फॉल होता तेव्हा पहिला हात आपला रोडला टच होतो, सो पाम टच होणार फर्स्ट. सो त्यामुळे इथे त्यांनी एक प्रोटेक्टर दिला आहे. सो हा जो आहे एक सॉफ्ट आहे पार्ट, हा जो पार्ट आहे तो पूर्ण सॉफ्ट आहे. फिंगरला त्यांनी एक वेगळा क्लोथ यूज केला, एक ग्रीप मिळावी म्हणून. जेव्हा पण आपण रेस करतो, एक्सिलेटर देतो, त्यासाठी त्यांनी हा कपडा यूज केला आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक फिंगर्सला त्यांनी इकडे मध्ये मेश पार्ट दिला आहे. ओके. जेणेकरून आतमध्ये हवा जावी आणि व्हेंटिलेशनचं काम व्हावं, म्हणजे जास्त घाम येऊ नये हाताला. सो हा विचार त्यांनी केला आहे. ते बघू शकता प्रत्येक बोटाला मेश पार्ट आहे. सो हे आहे स्टडचं SMG2 ग्लव्स. ह्याची जी कॉस्ट होती ती होती 599 रुपीजला घेतलं होतं मी. सो हे यूज करतोय मी आता 3 वर्ष झाली, हेच यूज करतोय. प्रत्येक राईडला मी हेच ग्लव्स यूज करतो.
तो खूप छान मस्त असे हे ग्लव्स आहेत. यामध्ये एक निगेटिव्ह पॉइंट पण आहे. हे घालून तुम्ही मोबाईल ऑपरेट करू शकत नाही. हा एक निगेटिव्ह पॉइंट आहे. ओके. बाकी नॉर्मल ग्लव्स आहेत. तुम्ही डेली सिटी राईडसाठी पण यूज करू शकता, लाँग राईडसाठी यूज करू शकता. बाकी मार्केटमध्ये तुम्हाला मोठे-मोठे ग्लव्स पण मिळतात. म्हणजे प्रत्येक ब्रँडचे, रायनॉक्सचे, रायडाचे ते पण तुम्ही घेऊ शकता. नाहीतर नॉर्मल राईडसाठी तुम्ही हे यूज करू शकता. मी तरी माझ्या राईडसाठी हेच यूज करतो. हे आहे बोल्ड फिटचा बलाक्लावा. एकदा तुम्हाला मी वेअर करून दाखवतो. ओके. हे असं दिसेल. ओके. तुम्ही बघू शकता पूर्ण प्रोटेक्ट होत आहे. बलाक्लावा घातल्यामुळे होणारे फायदे म्हणजे फर्स्ट म्हणजे हेअरफॉल होत नाही. जेव्हा पण तुम्ही बलाक्लावा घालता आणि त्यावर जेव्हा हेल्मेट वेअर करता तेव्हा केसांमध्ये आणि हेल्मेटच्या पॅडिंगमध्ये एवढं फ्रिक्शन होत नाही. ओके. पण जेव्हा तुम्ही विदाऊट बलाक्लावा जेव्हा हेल्मेट वेअर करता तेव्हा केसांमध्ये आणि हेल्मेटच्या पॅडिंगमध्ये एक फ्रिक्शन तयार होतं, घर्षण होतं. सो त्यामुळे हेअरफॉल होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. सेकंड म्हणजे आपल्याला जो घाम येतो, हेल्मेट घातल्यामुळे आपल्याला जो घाम येतो, तो हेल्मेटचे पॅडिंग आहेत ना, तो घाम ॲब्झॉर्ब करतात आणि हेल्मेटमधून कुबट वास येतो. थर्ड वन म्हणजे जी आपली नेक आहे, ती पण आपली प्रोटेक्ट राहते. डस्टपासून आणि टॅनपासून प्रोटेक्ट राहते बलाक्लावा घातल्यामुळे. सो हे सगळे फायदे आहेत बलाक्लावा घालण्याचे. सो प्रत्येकाने बलाक्लावा हे वेअर केलंच पाहिजे. या बलाक्लावाची जी कॉस्ट आहे ती आहे ₹299 आणि मी हे Amazonवरून परचेस केलं होतं. सो आता आपण बोलूया हेल्मेटबद्दल. हे आहे ॲक्सिस ब्रँडचं ॲक्सिस सेगमेंट लेडर. सो असं हे हेल्मेट्स आहे. इथे एक छोटा स्पॉइलर दिला आहे, तुम्ही बघू शकता. हा छोटा स्पॉइलर आहे. प्लस ह्याचे तुम्ही ग्राफिक्स बघू शकता. खूप छान मस्त असे हे ग्राफिक्स आहेत. ओके. आणि ह्याची जी पॅडिंग आहे ती खूप सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्लस हे तुम्ही रिमूव्ह करून वॉश करू शकता. ओके. आणि हे डॉट सर्टिफाईड आहे, तुम्ही इथे बघू शकता. डॉट सर्टिफाईड आहे. ह्याच्यामध्ये एक सिंगल वायझरच येतो. सेकंड वायझर येत नाही, जो सनग्लासेस वायझर म्हणतात त्याला, तो येत नाही. एक सिंगल वायझरच येतो. ओके. इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी दिलंय. इथे तुम्ही व्हेंटिलेशनसाठी होल दिला आहे. प्लस वरती 2 आहेत, इथे तुम्ही बघू शकता. ओके. सो आतमध्ये एकदम छान वाटतं. एकदम हवा येते आतमध्ये. एकदम गुदमरल्यासारखं वाटत नाही आतमध्ये या हेल्मेटमध्ये. ह्याची जी कॉस्ट होती ती होती ₹3250. सो या किमतीत मी हे खरेदी केलं होतं. खूप छान मस्त असं हे हेल्मेट्स आहे. मी माझ्या हेल्मेटवर एक चेन माउंट इन्स्टॉल केलाय, तो तुम्ही बघू शकता. हा आहे ब्ल्यू आर्मरचा चेन माउंट. इथे तुम्ही बघू शकता त्याचं नाव ब्ल्यू आर्मर. सो हा चेन माउंट आहे आणि यावरच मी माझा जो गोप्रो आहे तो इन्स्टॉल करतो. ओके. सो असा हा चेन माउंट आहे. हा पूर्ण स्टिक केला आहे 3Mने. अजूनही हा स्टेबल आहे. ओके. सो ह्याला माउंट करून 3 वर्ष झाली. तो अजूनही स्टेबल आहे, अजूनही निघाला नाही आहे. सो हा ब्ल्यू आर्मरचा चेन माउंट आहे. ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे ₹399. ओके. सो आता मी ह्यावर तुम्हाला गोप्रो इन्स्टॉल करून दाखवतो. आता आपण बोलूया मोटो व्लॉगिंग सेटअपबद्दल. सो असा काही माझा मोटो व्लॉगिंग सेटअप आहे, तुम्ही बघू शकता. ओके. जो मी कॅमेरा यूज करतो तो आहे गोप्रो हिरो 10. ओके. हा कॅमेरा मी यूज करतो आणि असा सेटअप मी लावला आहे मोटो व्लॉगिंगसाठी. ओके. इथे तुम्ही बघू शकता हा आहे गोप्रो हिरो 10. त्याचा ॲडॅप्टर प्लस कनेक्टर आणि आतमध्ये माईक जॉईंट केला आहे. तो आहे माउनोचा माईक आहे, आतमध्ये हेल्मेटमध्ये इन्स्टॉल केला आहे. कारण व्हॉईस खूप इम्पॉर्टंट आहे मोटो व्लॉगिंगमध्ये. तर त्यामुळे माउनोचा मी माईक यूज केला आहे. माउनोच्या माईकची जी प्राईस आहे ती आहे 499.
या 399 ऑलमोस्ट 400-500 रुपीजमध्ये देतो. सो ओके, ह्याचं जे ॲडॅप्टर आहे गोप्रोचं ॲडॅप्टर, त्याची जी कॉस्ट आहे ती ₹5000 आहे आणि गोप्रोची प्राईज आहे ती 30,000-35,000ची ऑलमोस्ट पडली होती. सो गोप्रो मी 2 वर्ष अगोदर घेतला. सो 2 वर्ष झाली गोप्रो यूज करतोय मी. ओके. त्यानंतर मी जो माउंट केला आहे ना, तो माउंट केलाय मी जे हुकवर माउंट केलंय. ओके, तुम्ही इथे बघू शकता जे हुक. आता आपण बोलणार आहोत टँक बॅगबद्दल. मी जी यूज करतो ती आहे वायटेराची टँक बॅग. ओके, सो वायटेराची टँक बॅग आहे. इथे तुम्ही बघू शकता ब्रँडिंग वायटेरा. सो अशी ही टँक बॅग आहे. ॲक्च्युली ही नॉन मॅग्नेटिक आहे, कारण माझी जी बाईक आहे ती फॅब्रिक मटेरियल्स आहे, फॅब्रिक बॉडी आहे. सो त्यामुळे मी नॉन मॅग्नेटिक बॅग यूज करतो. ह्याच्याबरोबर तुम्हाला स्ट्रॅप मिळतात, ते तुम्हाला फूट रेस्ट बरोबर अटॅच करून इथे जॉईन करायचे आहेत बस. सो ही अशी बॅग आहे. ही तुम्ही लाईक सॅक बॅग म्हणून पण यूज करू शकता. इथे त्यांनी स्ट्रॅप दिले आहेत, ते तुम्ही यूज करून तुम्ही ॲज अ सॅक बॅग म्हणून पण यूज करू शकता. जेव्हा तुम्ही बाईक राईड करून झाल्यावर तुम्हाला कुठे जायचं असेल तर ही बॅग तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता ॲज अ सॅक बॅग म्हणून. सो ही एक्सटेंड पण होते. ओके, सो इथे तुम्हाला हे एक्सटेंड करू शकता या बॅगला. ओके, ही आहे वायटेराची बॅग. ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती आहे 22 लिटर. ओके, आणि एक्सपांड केल्यावर ह्याची जी कॅपॅसिटी होते ती होते 28 लिटर्स. सो अशी याची कॅपॅसिटी आहे. सो इथे तुम्ही बघू शकता हे सर्व आहेत ते रिफ्लेक्टर आहेत. ओके, हे रिफ्लेक्ट होतात रात्री. इथे पण तुम्ही बघू शकता हे सर्व रिफ्लेक्टर्स आहेत दोन्ही साईडला. इथे दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत. ओके, आणि असे यांचे स्ट्रॅप्स आहेत, ते तुम्ही अटॅच करून बाईकवर माउंट करू शकता. सो दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत. ओके, इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. जेव्हा पण तुम्ही गुगल मॅप वगैरे यूज करत असाल तेव्हा तुम्ही इथे मोबाईल ठेवू शकता. बरोबर एक वॉटरप्रूफ कवर येतं या बॅगसाठी, ते पण तुम्हाला यासोबतच मिळतं. या बॅगची जी कॉस्ट आहे ती आहे 2899. सो ऑलमोस्ट 3000च्या आसपासच आहे. 2899 ही जी कॉस्ट आहे. ही आहे वायटेराची टँक बॅग. इथे तुम्ही बघू शकता हा जो पार्ट आहे ना एकदम सॉफ्ट पार्ट आहे, तर त्यामुळे तुमच्या बाईकच्या टँकवर कोणतेही स्क्रॅचेस येणार नाही. तुम्ही बघू शकता. सो असं काही ही बॅग आहे जी मी यूज करतो. माझ्याकडे आहे ही केस बॅग. ही मी यूज करतो माझ्या ॲक्शन कॅमेऱ्यासाठी प्लस ॲक्शन कॅमेऱ्याच्या ॲक्सेसरीजसाठी. सो यामध्ये माझ्या ॲक्शन कॅमेरा आणि ॲक्सेसरीज एकदम सेफ राहतात. सो हे जे मटेरियल्स आहे ना ते एकदम कडक आहे. ओके, तुम्ही बघू शकता. सो एकदा तुम्हाला ओपन करून दाखवतो की आतमध्ये काय आहे ते. ओके, सो असं ही केस बॅग आहे, तुम्ही बघू शकता. ओके, इथे सर्व तुम्ही कॅमेरा वगैरे ठेवू शकता, कॅमेरा आणि त्याच्या ॲक्सेसरीज. प्लस इथे एक पॉकेट दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही माउंट किंवा माईक वगैरे सगळं ठेवू शकता. सो अशी ही बॅग आहे कॉम्पॅक्ट. ही पण माझ्या टँक बॅगमध्ये असते. ही ॲक्सेसरीज आणि ॲक्शन कॅमेरा सेफ राहण्यासाठी मी ही एक केस बॅग यूज करतो. ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे ऑलमोस्ट 499, 400-500च्या आसपासच असणार. सो ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सो अशी ही एक स्मॉल बॅग आहे. आता आपण बोलणार आहोत माईकबद्दल. जेव्हा पण मी मोबाईलने शूट करतो तेव्हा मी ग्रेनॅरोचा माईक यूज करतो. आता पण तुम्ही जो ऑडिओ ऐकता आहे तो आहे ग्रेनॅरो माईकमधूनच कॅप्चर होत आहे. हा आहे ग्रेनॅरोचा माईक. ओके, सो असा काही ह्याचा बॉक्स आहे. ओके, ह्याचा जो मॉडेल आहे तो आहे ग्रेनॅरो S12. ओके, सो ओपन करून एकदा तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला एक रिसिव्हर मिळेल आणि एक माईक मिळेल. जो मी माझ्या शर्टला लावला आहे तो माईक आहे आणि जो माझ्या मोबाईलला लावला आहे तो आहे रिसिव्हर. ओके, अजून आणि एक आपल्याला एक केबल मिळते चार्ज करण्यासाठी. हा आपल्याला माईक चार्ज करावा लागतो. ओके, सो हे आहे एक
केबल आहे चार्ज करण्यासाठी, सी टाईप केबल आहे, ते तुम्ही चार्ज करू शकता. यामध्ये एक फीचर्स आहे, तो म्हणजे ह्यामध्ये तुम्ही नॉईज कॅन्सलेशन पण करू शकता. ह्यामध्ये एक बटन आहे, ते तुम्ही एकदा क्लिक केल्यावर नॉईज कॅन्सलेशनचे 1, 2, 3 असे लेवल्स आहेत, त्या लेवल्सवर तुम्ही सेट करू शकता. म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये किती नॉईज आहे त्याप्रमाणे तुम्ही ते सेट करू शकता. सो 1, 2, 3 असे नॉईजचे लेवल्स आहेत, नॉईज कॅन्सलेशनचे लेवल्स आहेत, ते तुम्ही त्यापरीने तुम्ही सेट करू शकता. सो ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे ₹799. मी एक सेल्फी स्टिक यूज करतो. हे आहे डिजिटेकचं सेल्फी ट्रायपॉड स्टिक. ओके. सो हा मी यूज करतो, आता माझ्यासमोर आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. पण ह्याचं मी तुम्हाला मॉडेल नंबर सांगतो. डिजिटेक DTR 555SS ह्याचा मॉडेल नंबर आहे. ओके. सो हा पण खूप छान ट्रायपॉड आहे, जो मी यूज करतो जेव्हा पण तुम्ही मोटो ब्लॉगिंग करतो आणि कुठे थांबताना मला बोलायचं असेल तेव्हा मी हा ट्रायपॉड यूज करतो. आणि ह्याची जी हाईट आहे ना, ती आहे 5.5 फीट आहे. ओके. सो प्लस एक तुम्ही ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी एक बटन येतं, त्याने तुम्ही फोटो क्लिक वगैरे करू शकता. सो खूप छान असा हा सेल्फी स्टिक आहे. हे तुम्ही ॲक्शन कॅमेरासाठी यूज करू शकता, मोबाईलसाठी यूज करू शकता, प्लस DSLR वगैरे सगळ्यासाठी यूज करू शकता. हा युनिव्हर्सल ट्रायपॉड आहे. 360 रोटेशन आहे, तुम्ही रोटेट करू शकता. त्याला एक हँडल दिलं आहे, ते रोटेट करू शकता. ओके. सो मोबाईलसाठी पण त्यांनी एक स्टँड दिला आहे, तुम्ही मोबाईल तिथे लावू शकता आणि शूट करू शकता. सो खूप छान असा हा सेल्फी स्टिक आहे, हे तुम्ही यूज करू शकता. ह्याची जी कॉस्ट होती ना, आय थिंक मी ॲमेझॉनवर काहीतरी ऑफर होती, फेस्टिवल ऑफर होती, तेव्हा मी परचेस केलं होतं. सो ह्याची जी कॉस्ट होती ऑलमोस्ट 1100 या 1200 रुपीजला मी परचेस केलं होतं. पण खूप छान असा हा सेल्फी स्टिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रायडिंग गिअर्सबद्दल सांगितले, जे मी यूज करतो, प्लस बाईक राईड करताना ज्या गोष्टी मी कॅरी करतो त्याबद्दल सांगितलं आहे. सो प्रत्येक प्रोडक्टची मी माहिती दिली आहे, प्लस त्या प्रोडक्टची प्राईस सांगितली आहे. आणि जे प्रोडक्ट मी ऑनलाईन ऑर्डर केले ना, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्र-मैत्रिणींसोबत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला Instagramवर फॉलो केलं नसेल तर हा माझा Instagram आयडी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.